नमस्कार मंडळी, पाहूयात आज ही वेगळी रेसिपी प्रॉन्स बटर गार्लिक, जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही एकदम छान लागते। तर बघूया कशी बनवली आहे ती। तर सर्वप्रथम पॅनमध्ये मी बटर घेतले, त्याच्यामध्ये मी ह्या भाज्या घेतल्यात। त्याच्यामध्ये मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा घेतलाय। थोडंसं सॉटे करायचं आहे। थोडेसे भाज्या शिजल्या की गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर सेम पॅनमध्ये मी थोडं अजून बटर घेतले आणि हे मीठ आणि थोडीशी हळद लावलेले प्रॉन्स आहेत ते मी सॉटे करून घेते। प्रॉन्स शिजले की ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि सेम पॅनमध्ये आपण बटर घ्यायचं आहे। आता ह्याने काय होईल, तो जो प्रॉन्सचा जो फ्लेवर आहे तो ऑलरेडी पॅनमध्ये आहे आणि तो आपल्या पूर्ण डिशला पण लागेल। तर हे बटर विरघळल्याच्या नंतर ॲज द नेम सजेस्टेड प्रॉन्स बटर गार्लिक, त्यामुळे आपल्याला खूप सारे गार्लिक टाकायचे आहेत। तर हे गार्लिक खूप छान असे शिजू द्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा एक छान अरोमा पूर्ण आपल्याला मिळेल। थोडेसे गार्लिक शिजले की त्याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे। आता कॉर्नफ्लॉवर काय करेल तर ती आपली जी ग्रेव्ही असेल त्याला थोडीशी बाइंडिंग देईल आणि थोडासा चीजी फ्लेवर आणेल। तर हे कॉर्नफ्लॉवर आता मी पूर्णपणे भाजून घेतलं आणि थोडं बटरी, गार्लिकी आणि चीजी एक स्मेल येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता की बटर सोडलं आहे पूर्ण आणि कॉर्नफ्लॉवरचा कलर ऑफ व्हाईट झाला आहे, तेव्हा आपण समजायचं की हे डन आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं आहे, कारण आपल्याला कन्सिस्टन्सी अशी ग्रेव्हीसारखी हवी आहे। तर पाणी ॲड करताना एक काळजी घ्यायची की एकदम भसकन पाणी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की मी थोडंसंच पाणी टाकलं आहे, पण तेही लगेच ॲब्झॉर्ब होऊन जाईल। तर हे पूर्णपणे पाणी सगळं शोषलं गेलं आहे त्या कॉर्नफ्लॉवरने, त्याच्यामुळे आपण अजून थोडं पाणी ॲड करूया। ह्या पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी ग्रेव्ही, कोणाला जास्त ड्राय आवडतं, कोणाला जास्त ग्रेव्ही टाईप आवडतं, त्याच्यावरती डिपेंड आहे। तर हे पाणी पूर्णपणे आपण शिजेल आणि त्या पूर्ण ग्रेव्हीला त्याचा फ्लेवर येईल अशा टाईपमध्ये शिजवून घेऊया। तर आता ही उकळी आली आहे, थोडं कॉर्नफ्लॉवर घट्ट झालं आहे, तर सगळे मसाले ॲड करूया। तर पहिलं मी मीठ टाकलं आहे, त्यानंतर आपण टाकूया चिली फ्लेक्स। आता चिली फ्लेक्स प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। ज्यांना जास्त तिखट आवडतं तर त्यांनी जास्त चिली फ्लेक्स टाका, कमी तिखट आवडत असेल तर कमी चिली फ्लेक्स टाका। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ऑरेगॅनो टाकलेला आहे आणि मिक्स करून घेते। मग त्याच्यामध्ये आपण टाकूया ही काळी मिरी पावडर टाकली आहे मी, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि हे छान असं स्टर करून घेऊया। आता हे थोडंसं शिजून द्यायचं आपण। आता त्याचं असं थोडं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही मेयोनीजही टाकू शकता, त्यानंतर क्रीमही टाकू शकता, किंवा जर काहीच अवेलेबल नसेल घरी तर एखादी चीज स्लाइसही टाकू शकता। त्याने जस्ट अजून थोडा चीजी फ्लेवर येईल। ती जी ग्रेव्ही आहे त्याला आपण पास्ता बनवताना जे इन्ग्रेडियंट यूज करतो ते सेम इन्ग्रेडियंट आहेत, फक्त ह्याचं प्रमाण थोडं कमी जास्त असू शकतं। तर हा आपला सॉस आता डन आहे। आपण जे सॉटे केलेले व्हेजिटेबल्स आहेत आणि प्रॉन्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया। शक्यतो कन्सिस्टन्सी एवढीच ठेवा, कारण
ते थंड झाल्यावरती थोडेसे ड्राय होतील, त्यामुळे ह्या कन्सिस्टन्सीवरती तुम्ही ते डन करू शकता. एक उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तीच आहे जी आपण मगाशी बघितलेली. आता हे बाजूला ठेवूया आणि ह्याच्यावरती आपण छान असा गार्लिकचा तडका देऊया. तर मी तडका पॅनमध्ये बटर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गार्लिक घेतला आहे. गार्लिक खूप छान शिजू द्यायचा, तो थोडासा लालसर होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया. बघितलं हा गार्लिक कसा छान शिजला आहे, तो लालसर झाला आहे पूर्ण, त्यानेच तो पूर्ण फ्लेवर आपल्याला त्या ग्रेव्हीला येईल. त्याचा हा शिजलेला गार्लिक आहे छानपैकी, तो आपण आपलं जे मिक्सचर होतं आधी ग्रेव्हीचं त्याच्यावरती टाकून देऊया. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय हे सगळं. आणि आता आपण त्याला गार्निश करूया. मिक्स करून तयार आहे आपले प्रॉन्स बटर गार्लिक. अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागतात आणि खूप चीझी आणि क्रीमीही लागतात. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण ह्याला छानपैकी कोथिंबीरीने गार्निश करूया आणि सर्व करूया. गरम गरमच खा शक्यतो, कारण गरम गरमच ते खूप छान लागतं.